श्री स्वामी समर्थ. वैशाख पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. ही पौर्णिमा धन देणारी पौर्णिमा मानली जाते. तसेच या दिवशी भगवान गौतम बुद्धांना बोधगयेतील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सर्व कलांनी समृद्ध असतो आणि वैशाख पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने तसेच दानधर्म केल्याने आध्यात्मिक लाभ होतात. या दिवशी सत्यनारायण केले तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. पौर्णिमेचे व्रत करून चंद्राची पूजा केली तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. तसेच प्रदोष काळी लक्ष्मीची पूजा केल्याने धनसमृद्धी वाढते. या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तूचे दान करावे असे सुद्धा सांगितले जाते. तांदूळ, साखर, दूध, पांढरे कापड, त्याचप्रमाणे चांदी, मोती इत्यादी वस्तू आपण दान या दिवशी करू शकतो. वैशाख पौर्णिमा ही यंदा 12 मेला असणार आहे आणि या दिवसाचा चंद्रोदय हा संध्याकाळी 6:57 होईल. यंदा वैशाख पौर्णिमेला रवियोग सुद्धा तयार होत आहे. अशा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काहीही जरी आपण केले नाही तरी सुद्धा एके ठिकाणी आपल्याला नारळ अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपले जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल. त्याचप्रमाणे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील. असा हा नारळ आपण कोणत्या ठिकाणी अर्पण करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. नारळ हे फक्त फळ नाही, धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला जिवंत अस्तित्व आहे. नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असते. नारळाच्या पाण्याला अमृत मानले जाते तर नारळाला श्रीफळ म्हणजेच माता लक्ष्मीचे फळ म्हटले आहे. हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये त्याचप्रमाणे यज्ञ, हवन यामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूने देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला. यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचा वास मानला जातो. तसेच श्रीफळ म्हणजेच नारळ हे शुभ, सुखसमृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. नारळाशिवाय कोणताही धार्मिक विधी, कोणतेही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही. तसेच देवांना सुद्धा नारळाचा नैवेद्य प्रिय आहे. नारळाचा बाहेरील भाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील पांढरा मऊ भाग हे शांततेचे प्रतीक आहे. नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणे. नारळामुळे शुभ कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होते. तसेच पावित्र्य, प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वाद याचे प्रतीक म्हणजे नारळ. तर असा हा नारळ आपल्याला या दिवशी एके ठिकाणी अर्पण करायचा आहे. जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर आवर्जून आपल्याला एकाक्षी नारळ या उपायासाठी वापरायचा आहे. परंतु जरी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला नाही तरीसुद्धा जो साधा नारळ आहे तर तो आपण अर्पण करू शकतो. एकाक्षी नारळ जर आपल्याला मिळाला तर आपण अतिशय नशीबवान असतो, कारण लाखामध्ये एखादा एकाक्षी नारळ असतो. नारळ जो आहे तर तो आपण या ठिकाणी अर्पण केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होईल, दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह कमजोर असेल, ग्रहाची स्थिती खराब असेल तरीसुद्धा नारळ अर्पण केल्याने आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर या मूर्तीला आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे किंवा पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ कोरडी करून जागेवरती ठेवून त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत. तसेच आपल्याला आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर बत्ताशाचा नैवेद्य दाखवणे शक्य असेल तर बत्ताशाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. कमळाची फुले मिळाली तर आवर्जून माता लक्ष्मीच्या चरणावरती कमळाची फुले सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत. तसेच आपल्याला लक्ष्मीची आरती सुद्धा करायची आहे. धूप, अगरबत्ती आपल्याला लावायचं आहे. अशा प्रकारे माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो नारळ आपण उपायासाठी घेतलेला आहे तो नारळ नवीनच असावा याची काळजी घ्यायची आहे.
जुना किंवा इतर गोष्टींसाठी वापरलेला, इतर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही. हा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. जर आपल्याला संध्याकाळी वेळ नसेल तर आपण हा उपाय सकाळी केला तरी चालेल, परंतु शक्यतो संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये या उपायासाठी जायचं आहे. परंतु जर आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. एक लाल रंगाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण जो नारळ घेतलेला आहे तर तो नारळ आणि यासोबत आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर माता लक्ष्मी समोर आपल्याला हे लाल कापड, त्यावरती नारळ आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. तसेच महालक्ष्मी अष्टकम हे आपल्याला 3 वेळेला म्हणायचे आहे. 3 वेळेला म्हणणे शक्य नसेल तरी किमान 1 वेळेला म्हणायचे आहे. आणि यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तो त्या कापडासह, तसेच त्या नारळावरती आपण ज्या ज्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत, हळदी कुंकू, अक्षता, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, तर ह्या सर्व वस्तूंसह माता लक्ष्मीच्या चरणावरती हा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यानंतर हात जोडून आपली जी समस्या आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. जसं की माझ्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊ द्या, माझ्या घरातील आर्थिक समस्या, पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या. अशी आपली जी समस्या आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि या समस्येतून आपल्याला मार्ग मिळावा, ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे. जर आपल्याला लक्ष्मी मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच आपल्याला अशा प्रकारे हा नारळ आपल्या देवघरातील जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्याला अर्पण करायचा आहे. घरी जेव्हा आपण हा नारळ अर्पण करतो तर त्याचे पुन्हा काय करायचे तर हा नारळ तसाच त्या लाल कापडामध्ये बांधून त्यासोबत आपल्याला 1 रुपयाचं नाणं, अक्षता, तर या गोष्टीसुद्धा बांधायच्या आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आपण जेव्हा हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तर त्यावेळेला जेव्हा आपण मांसाहार करतो किंवा आपल्याला सुतक असेल, पिरियड असेल तर अशा वेळेला या नारळाला आपल्याला स्पर्श करायचा नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. वर्षभर आपण हा नारळ त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि प्रत्येक पौर्णिमा तिथीला आपल्याला काय करायचं आहे तर हा नारळ तिजोरीतून काढायचा आहे, माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आणि त्याची आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून धूप अगरबत्तीने ओवाळून पूजा करायची आहे आणि पुन्हा आपल्याला तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. व्यवसायामध्ये वाढ व्हावी, मनासारखा फायदा व्हावा तर यासाठी एका पिवळ्या कपड्यामध्ये आपण नारळ आणि त्यासोबत 11 नाणी बांधून आपलं जे दुकान आहे किंवा व्यवसायाची जागा आहे तर त्या ठिकाणी उत्तर कोपऱ्यामध्ये नक्कीच या दिवशी ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपली व्यवसायाची भरभराट होते. व्यवसायासंबंधी ज्या काही अडचणी आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या कृपेने नष्ट होत असतात. नारळ जो आहे तर तो जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करतो त्यावेळेला माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा जो आहे तर तो जाणवत नाही. ज्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. म्हणून आपल्याला हे नारळाचे साधे सोपे जे उपाय आहेत तर ते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत.